पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज मध्ये माझ्याकडे भाषण होतं. तिथल्या मराठी वाङ्मय मंडळामध्ये मला बोलवलं होतं आणि त्या दिवशी मी भाषण करायला तिथं होतो उभा. आणि बोलता बोलता सहज विषय निघाला, म्हणजे काही कारण नव्हतं त्याला. आणि मी त्यांना विचारलं की अरे बाबांनो, इथं कारण काय त्याच्या आधी वासुदेव बळवंत फडक्यांचं एक पुस्तक मला वाचायला मिळालं होतं. आणि म्हणून मी म्हटलं, मी पुण्यातला वासुदेव बळवंत फडके की ज्यानं पुण्यापासून ही क्रांती सुरुवात केली, त्या वासुदेव बळवंत फडकेला त्यापैकी कोणी ओळखतं का? 4-5 हात वर आले. फार बरं वाटलं. आणि एकाला सांगितलं की अरे बाबा तू सांग काय वासुदेव बळवंत फडके कोण? त्यानं सांगितलं की वासुदेव बळवंत फडके म्हणजे सुधीर फडकेंचे आजोबा. अहो माझं म्हणजे अंगावर काटा आला मला. तिथ्यात दुसरा मनुष्य मुलगा म्हणाला की नाही नाही हा खोटं बोलतोय, त्याला काय अक्कल नाही, त्याला काही कळत नाही आहे. सुधीर फडकेंचे नाही, नासी फडकेंचे आजोबा. त्यावेळी नासी फडके इथंच होते. नासी फडकेंनी मला शिकवलेलं आहे. आणि त्यावेळी मग मी ठरवलं की नाही, या आद्य क्रांतिकारकाला की ज्यानं पुण्यापासून सगळं आयुष्य सुरुवात केली, आपली क्रांतीला सुरुवात केली, त्याचा पिक्चर आपण काढायचा. एक या निमित्ताने सांगू इच्छितो की वॉशिंग्टनला याचा शो परवाच्या शनिवारी झाला आणि शनिवारी अमेरिका स्थित मराठी मंडळींनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. ही चांगली बातमी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. येस, थँक्यू. मोठं पिक्चर कुठला असेल तर ते श्रीकृष्णाचा आहे. आणि श्रीकृष्णानं कुठेही धर्म शिकवलेला नाही आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णानं धर्म शिकवलेला नाही आहे. तर श्रीकृष्णावरती मला 100 करोडचा चित्रपट दाखवायचा आहे आणि तो तितक्याच ताकदीचा दाखवायचा आहे, तितक्याच ताकदीचा दाखवणार आहे, तुम्हा लोकांच्या मदतीने दाखवणार आहे. तर कोणाला देतात अभिनयाची? सीमाताईंना देतात का तुम्हाला देतात? माझ्या मुलांनी माझा चेहरा घेतलाय आणि आईचं ऍक्टिंग घेतलं. वा वा. मी मगाशी म्हणालो होतो की मला 5 गुरु आहेत. एक गुरु माझा, एक 12 वर्षाचा पोरगा. आम्ही सकाळच्या वेळची वेळ असती आणि तिथे चहा प्यायला एका टपरीवाल्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो. अॅल्युमिनियमच्या ग्लासमध्ये पाणी दिलं. ग्लासमध्ये शरद तळवलकरला त्यांनी पाणी दिलं. आणि त्याच वेळा लक्ष आमचं गेलं की वरच्या बाजूला त्याच्या फळीवरती सुंदरपैकी असे काचेचे ग्लास, स्वच्छ असे ग्लास ठेवले होते. तो राजा गोसावी म्हणणार, रे ते वरचे ग्लास किंवा तरी ठेवलेच, त्यातनं मला पाणी दे. तो म्हटला, टपरू ते लोक मोठ्या लोकांसाठी आहे, तुमच्यासारखे की नाही आयरे गेले लोकांसाठी नाही आहे. तो चिडला राजा गोसावी. तो म्हटला, आम्ही आयरे गेले नाही, हिरो आहे मी राजा गोसावी, हा शरद तळवलकर, हा रमेश देव, पद्मा चव्हाण, सीमाबाई, आम्ही हिरो आहोत, हिरो. तो म्हटला, तुम्ही हिरो? 12 वर्षाचा पोरगो, फाटकी चड्डी, कळकट चेहऱ्याचा तो आणि टपरी होते. मला म्हणतो की तुम्ही हिरो, अशा या डबडा गाडीतून येणारे तुम्ही हिरो? अरे हिरो हे असे असतात असं म्हणून त्यांनी हात दाखवला. तिथं दिलीप कुमार, देवानंद, राज कपूर याचे फोटो होते. आणि कसले ते देखील की तुमच्या कॅलेंडरवरती, पूर्वी कॅलेंडरवरती फोटो असायचे, ते कॅलेंडरचे फोटो तिथे चिकटवले होते, ते होते. आणि ती जी चपराका माझ्या घरावरती बसली आहे ती आयुष्यात मी कधी विसरणार नाही. कोल्हापूर पासून 30 किलोमीटरवरती आहे आणि आम्ही स्वतःला हिरो म्हणणारे माणसं, ह्या ह्या दृष्टीच्या आम्ही पुकारलो. आणि माझे डोळे फार उघडले. म्हणजे नाही, हिंदीत गेल्याशिवाय आपल्याला यश नाही मिळणार. आणि मग मी हिंदीत प्रयत्न केला.